तू रिसेंटली कुठले ऑडिशन्स दिलेत? नाही, ऍक्च्युली मी रिसेंटली जास्ती ऑडिशन दिलं नाही. मी रिसेंट एक ऑडिशन दिली होती, ती दिली नव्हती, ती देता देता वाचलो मी. त्यांनी मला लव्ह स्टोरीसाठी विचारलं होतं की रोमॅन्टिक हिरोचा हे आहे. तर मी त्यांना म्हणलं, अहो चुकून फोन लागलाय का? ते म्हणले नाही नाही अश्विन चित्रा ना. म्हणलो श्वासवाला ना. म्हणलं हो. तर मग ते म्हणले इंस्टाग्रामवर हाच डीपी आहे ना तुमचा? म्हणलं हो. आम्ही तुमचे फोटो पाहिले आणि आम्हाला तुम्ही वाटताय योग्य. म्हटलं अहो मी रोमॅन्टिक रोलला तुम्हाला खरंच योग्य वाटतोय का? म्हटलं माझ्याकडे असे काही फीचर्स नाही आहेत म्हटलं जे टिपिकल असतात हिरोचे. ते म्हणले नाही नाही आजकाल काय असं नसतं, आजकाल काय कोणी चालतं. मग तेव्हा मला असं झालं की मग कोणी चालत असेल तर नको ना, मग कशाला जायचं. कोणी चालत असेल तर मग लेट इट बी, मग कोणीही करू दे, मग आपण कशाला करायचं. ते मी खूप वाचलो करता करता. पण बाकी मधनं काही काही लोकांची बोलणी चालू असतात. काही काही शॉर्ट फिल्ममध्ये मी कामं करतो. ते रिलीज झाल्यावर काय त्यांची पॉलिसी असते की रिलीज झाल्याशिवाय सांगायचं नाही वगैरे, त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही. पण मधनं कामं करत असतो. मला म्हणजे कोणत्याही पद्धतीने फिल्म करताना विचार करून त्या कॅरेक्टरवर चर्चा करून काहीतरी ठरवून असं करायला आता जास्त आवडतं. कारण मी मोस्ट ऑफ द करिअर, सो कॉल्ड करिअर, चाइल्ड ऍक्टर्स असल्यामुळे काका जे सांगतात ते करायचं. या एका नोटवरती चालू होतं. तिथे माझा विचार करायला काही स्कोपच नव्हता, कारण नसणारच होतं. तू चाइल्ड आर्टिस्टला काय, तुला काय वाटतं रे बाबा कॅरेक्टर बद्दल, हे कॅरेक्टर कुठं जाईल रे पुढे, त्याला आतमध्ये काय वाटत असेल, एवढं कोणाला विचारायला वेळ नाही. आणि आयडियली विचारूही नाही आणि पॉसिबलही नाही येतं प्रॅक्टिकली. मला आता जे रोल करायचे वाटतात ते सगळे या लेवलचे, या प्रकाराचे रोल करायला वाटतात, जिथे मला रायटर बरोबर डिस्कस करता येईल की बाबा हे कॅरेक्टरचं काय होईल, का असा विचार करतोय.